श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. माझ्या काळजाच्या प्रत्येक ठोक्यात जे नाव असतं, माझ्या नशिबाच्या रेषा ज्यांच्या अंगठ्याच्या ठशाखाली सुरक्षित आहेत आणि ज्यांच्या एका कटाक्षाने काळही आपली दिशा बदलतो, ते म्हणजे माझे प्राणप्रिय स्वामी समर्थ. आयुष्यात असा एक काळ येतो जेव्हा चहूबाजूंनी काळोख दाटून येतो, मित्र दुरावतात, रक्ताची नाती साथ सोडतात आणि स्वतःच्या सावलीवरचाही विश्वास उडू लागतो. अशाच एका वादळात मी अडकलो होतो. डोळ्यांसमोर फक्त अंधार होता. ओठांवर शब्द नव्हते, फक्त डोळ्यांतून वाहणारं पाणी होतं. मी स्वामींच्या तस्वीरीसमोर उभा राहिलो. काहीही मागितलं नाही, कारण मागायला शब्दच उरले नव्हते. पण त्याच क्षणी एका लाकडी चौकटीच्या मूर्तीतून जणू काही प्राण फुंकले गेले. त्या तेजस्वी डोळ्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि माझ्या अंतरात्म्यात एक आवाज घुमला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तो आवाज कानांनी नाही तर आत्म्याने ऐकला होता. आणि त्याच एका क्षणात माझं रडणं थांबलं. भीतीची जागा एका विलक्षण शांततेने घेतली. स्वामींची लीला इतकी अगाध आहे की आपल्याला वाटतं आपण संकटात आहोत, पण स्वामींनी त्या संकटाचा मार्ग आधीच बदललेला असतो. कितीतरी वेळा असं झालंय की मी एका मोठ्या अपघातातून किंवा संकटातून वाचलो, नंतर मागे वळून पाहिलं की अंगावर काटा येतो. मी नक्की तिथे कसा वाचलो? या प्रश्नाचं उत्तर फक्त एकच, स्वामी. मी त्यांना सांगितलं नव्हतं की माझं रक्षण करा. मी त्यांना साकडंही घातलं नव्हतं, पण त्यांची नजर माझ्यावर अहोरात्र असते. एखाद्या लहान मुलाने न मागता मातेने त्याला कडेवर घ्यावं, तसं स्वामी मला उचलून घेतात. एकदा परिस्थिती इतकी बिकट झाली की आता अपमान आणि पराभव अटळ होता. रात्रभर मी तळमळत होतो. कोणाकडे हात पसरण्याची माझी इच्छा नव्हती. सकाळी उठलो तेव्हा मनात एक अजब धाडस होतं. अचानक एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला, ज्याच्याशी वर्षानुवर्ष माझा संबंध नव्हता. त्या व्यक्तीने स्वतःहून माझ्याकडे मदतीचा हात पुढे केला. हे काय होतं? हा केवळ योगायोग नव्हता, हा स्वामींचा मास्टर प्लॅन होता. ते समोर येत नाही, पण आपली सूत्र अशी हलवतात की समोरचा काळही नतमस्तक होतो. त्या क्षणी मला जाणीव झाली की या जगात मी एकटा नाही. माझ्या पाठीशी अक्कलकोटचा तो राजा उभा आहे, जो जगाचा नियंता आहे. जेव्हा मी एकटा चालतो तेव्हा माझ्या पावलांशिवाय दुसऱ्या पावलांचाही आवाज येतो. जेव्हा मी थकून बसतो तेव्हा कुणीतरी पाठीवर हात ठेवल्याचा भास होतो. स्वामी केवळ देव्हाऱ्यात नाहीत, ते माझ्या श्वासात आहेत. रात्रीच्या शांततेत जेव्हा मन व्याकुळ होतं तेव्हा वाऱ्याची एक झुळूक येते आणि मला स्वामींच्या अस्तित्वाची सुगंधित जाणीव करून देते. त्यांना काही सांगावं नाही लागत, कारण माझ्या मनात निर्माण होणारा विचार त्यांच्यापर्यंत आधीच पोहोचलेला असतो. लोक विचारतात, काय देतात स्वामी तुला? मी हसून म्हणतो, स्वामी काय देतात हे विचारण्यापेक्षा त्यांनी काय टाळलंय हे विचारलं तर सांगायला जन्म नाही पुरणार. त्यांनी माझं मरण टाळलंय, त्यांनी माझा अपमान टाळलाय, त्यांनी माझ्या मनाचं खचणं टाळलंय. ते माझ्या आयुष्याचे अदृश्य अंगरक्षक आहेत. त्यांच्याकडे काही मागणं म्हणजे सूर्याकडे प्रकाश मागण्यासारखं आहे. ते स्वतःच प्रकाश आहेत. स्वामी, मी कितीही चुका केल्या तरी तुम्ही मला कधीच सोडलं नाही.
मी तुमचं बोट सोडलं असेल, पण तुम्ही माझा हात घट्ट धरून ठेवलात आणि जे काही सुख माझ्या आयुष्यात आहे ते फक्त तुमच्या कृपेचं फळ आहे. आणि जे काही दुःख माझ्या वाट्याला आलं ते सोसण्याची ताकदही तुम्हीच दिलीत. माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आणि त्यानंतरही फक्त तुमचंच नाव माझ्या ओठांवर असू दे. मला श्रीमंती नको, मला मोठेपणा नको, मला फक्त तुमच्या चरणांची धूळ हवी आहे, कारण तिथेच माझं संपूर्ण विश्व आहे. आज मी ताठ मानेने जगासमोर उभा आहे, कारण माझ्या पाठीवर स्वामींचा वरदहस्त आहे. ते न मागता सगळं सोडवतात, ते न सांगता दुःख हरण करतात. ते केवळ गुरु नाहीत, ते माझे आईबाप आहेत. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद समर्थ सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. भेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.